आज मतदान आहे विधान परिषदेचं. तुमचे स्टेटस गाजते सगळ्या ह्याच्यात, काय वाटतं? मी 16 मावळ्यांना घेऊन या निवडणुकीला सुरुवात केलेली आहे. सत्ताधारी पक्षाने सांगितले की आमच्याकडे 16 मतदार आहेत आणि मला हा मोठा प्रश्न पडलेला आहे की 16 मतदारांना घेऊन आम्ही सर्व पक्षीय मतदार आहेत त्यांना भेटलो, उमेदवार मी. परंतु सत्ताधारी पक्षाला कशाचं टेन्शन आलं मला हेच समजत नाही. त्यांना स्वतःच्या मतदारांवरती विश्वास नाही. 4-4, 5-5 वेळा त्यांनी बोलवून घेतलं, 4-4, 5-5 वेळा त्यांच्यावरती प्रेशर आणलं. मतदान झालेलं समजणार आहे. म्हणजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून अधिकार दिलेला आहे ते गोपनीय मत कसं समजतं मला हेच समजत नाही. म्हणजे 16 मताची दहशत यांनी किती घेतलेली आहे हे या माध्यमातून दिसून येते. 16 वरून परत ते 200 वर आलेले आहेत. म्हणजे यांनी नैतिक पराभव आधीच स्वीकारलेला आहे सत्ताधारी पक्षाने. आणि मला खात्री आहे की या जिल्ह्यातील सुज्ञ मतदार जे आहेत त्यांना ज्यांनी मतदान केलेलं आहे आणि सर्वसामान्य मतदाराच्या मनात जे चाललेलं आहे ते विधान परिषदेचे मतदार सर्वसामान्य मतदारांच्या मताला किंमत ठेवून या ठिकाणी वसंत नाना देशमुख यांना निवडून देणार आहेत ह्याची मला 100% खात्री आहे. सत्ताधारी पक्षासह अनेक पक्ष जे आहेत ते अनेक लोक वसंत देशमुखांना पसंती देतात. काय नक्की घडले जिल्ह्यात? अदृश्य शक्ती कशा प्रमाणात? अदृश्य शक्ती अत्यंत जोराने काम करते आणि ते तुम्हाला निकालाच्या माध्यमातून दिसूनच येईल. हर हर महादेव असं हे केलेलं आहे. छत्रपतींच्या स्लोगन स्वराज्याच्या. कुठल्याही युद्धाला उतरत असताना शंभू महादेवाचं आपण प्रार्थना करतो. तीच प्रार्थना मी करून या मैदानात उतरलेलं आहे. आज अंतिम दिवस आहे. निश्चितच मला खात्री आहे की शंभू महादेवाचा आशीर्वाद वसंत नाना देशमुखांना राहील. माळशिरसचे माजी आमदारांबरोबर 50-55 लोक अज्ञातस्थळी होते. काय काय माझी अदृश्य शक्ती प्रत्येक तालुक्यात काम करते आणि त्याचा निकालाच्या माध्यमातून दिसून येईल. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेश पाटील यांनी काल ट्विट केलेले की आम्हाला 4 आमदारांचा पाठिंबा आहे, ऑपरेशन घड्याळ आम्ही करतोय. ते ह्या इलेक्शनशी काही संबंधित विषय नाही आहे. ते बोलू. जे शरद पवार साहेबांच्या जीवावरती निवडून आलेले आमदार आहेत, मला वाटत नाही त्यातला एकही पवार साहेबांची गद्दारी करत. आपल्या मतदारसंघाची कामं करण्यासाठी काही करतील, परंतु पवार साहेबांची गद्दारी करायची कोणीही करणार नाही. साहेबांवर सगळीच प्रेम करतात आणि साहेब सुद्धा सगळ्यांवर प्रेम करतात. त्यामुळे ही घटना घडणार नाही. निवडणुकीचा निकाल काय? व्हीप बजावलेले विधान परिषदेला व्हीप कोणत्याही पद्धतीने लागू होत नाही. जिथं मतदान होतं या इलेक्शनला अजिबात व्हीप लागू होत नाही. राज्यसभा, झेडपी, महानगरपालिका इथं व्हीप लागू होतो, ह्याला व्हीप लागू होत नाही. म्हणजे एवढं अज्ञान आहे यांच्यामध्ये. निकाल काय असेल? मी सांगितलं ना, वसंत नाना देशमुख हे विजयी होणार आहेत.